गुड मॉर्निंग. FYBA सेमिस्टर 2 मध्ये आपण मागील तासाला मक्तेदारी पूर्ण स्पर्धा त्यांची वैशिष्ट्ये यांचा अभ्यास केला. त्यानंतर मक्तेदारीयुक्त स्पर्धा त्यांची वैशिष्ट्ये आणि प्रकार या संदर्भात चर्चा केली. आज आपण मक्तेदारीयुक्त स्पर्धा या बाजारपेठेची चर्चा करणार आहोत. पूर्ण स्पर्धा आणि मक्तेदारी हे जे मार्केटचे दोन प्रकार आहेत, हे दोन टोकाचे दोन टोक आहेत आणि यांची जी वैशिष्ट्ये आहेत ती आत्ताच्या बाजारपेठेमध्ये शक्यतो आढळून येत नाहीत. अशा प्रकारची बाजारपेठ कुठेही आपल्याला पाहायला मिळत नाही. सर्वसाधारणपणे 1932पर्यंत बाजारात पूर्ण स्पर्धा व पूर्ण मक्तेदारी आहे असं मानलं जात होतं 1932पर्यंत. आणि तशा परिस्थितीतच वस्तूची किंमत, उत्पादनाची निश्चिती आणि उद्योग संस्थांचा समतोल या गोष्टी या ठिकाणी ठरवल्या जायच्या. आणि मग या ठिकाणी या माध्यमातून अर्थशास्त्रीय विश्लेषण या मूल्य सिद्धांतांतर्गत केले जात असे. परंतु या विचाराला वेगळी दिशा देण्याचे कार्य 1933मध्ये अमेरिकन हार्वर्ड विद्यापीठातील प्राध्यापक एडवर्ड चेंबरलिन आणि इंग्लंडमधील श्रीमती जोन्स रॉबिन्सन या दोन अर्थशास्त्रज्ञांनी या विचाराला एक वेगळी दिशा देण्याचं काम केलं. या दोघांनी वास्तविक जीवनात पूर्ण स्पर्धा आणि मक्तेदारी या दोन्ही बाजारपेठांची मिश्रित अशी अवस्था असते असे दाखवून दिले. प्राध्यापक चेंबरलिन यांच्या मते प्रत्यक्ष बाजारात ज्या वस्तू उपलब्ध असतात त्या कधीच एकजिनसी असू शकत नाहीत, कारण आज त्यामध्ये प्रत्येक वस्तूची गुणभिन्नता, काही ना काहीपणा त्यामध्ये वेगळेपणा असतोच. आणि त्यामुळं बाजारात पूर्ण स्पर्धा आणि पूर्ण मक्तेदारी ही दोन्ही बाजारपेठेची वैशिष्ट्य असणारी बाजारपेठ आढळून येत नाही, तर असते ती मक्तेदारी युक्त स्पर्धा. तर अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक चेंबरलिन यांनी द थिअरी ऑफ मोनोपॉलिस्ट कॉम्पिटिशन म्हणजे मक्तेदारी युक्त स्पर्धेचा सिद्धांत त्यांनी आपल्या 1933मध्ये प्रसिद्ध केलेल्या पुस्तकात मक्तेदारीयुक्त स्पर्धेची संकल्पना मांडली. आणि ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ श्रीमती जोन्स रॉबिन्स यांनी 1933 साली द थिअरी ऑफ इम्परफेक्ट कॉम्पिटिशन्स म्हणजेच अपूर्ण स्पर्धेचा सिद्धांत अशा या पुस्तकात या अपूर्ण स्पर्धेची ही संकल्पना मांडलेली आहे. आता अपूर्ण स्पर्धा म्हणजे काय त्याची व्याख्या पाहणार आहोत. तर प्राध्यापक चेंबरलिनच्या मते मक्तेदारी आणि पूर्ण स्पर्धा या दोन्हीचे मिश्रण असणारी जी बाजारपेठ प्रत्यक्षात उपलब्ध असते, मक्तेदारी आणि स्पर्धा या दोन्हींचे मिश्रण असणारी जी बाजारपेठ प्रत्यक्षात उपलब्ध असते त्या बाजारपेठेला मक्तेदारी युक्त स्पर्धा असं म्हणतात. म्हणजे दोन्हींची वैशिष्ट्य मिश्र स्वरूपाची अशी बाजारपेठ आहे त्याला मक्तेदारीयुक्त स्पर्धा असं म्हणतात. मिसेस जोन्स रॉबिन्सन यांच्यामध्ये प्रत्यक्ष बाजारपेठेत संपूर्ण स्पर्धा किंवा संपूर्ण मक्तेदारी असूच शकत नाही. जर संपूर्ण स्पर्धा हे एक टोक व संपूर्ण मक्तेदारी हे दुसरे टोक मानले तर या दोन टोकांच्या मधली जी काही परिस्थिती असते त्यालाच अपूर्ण स्पर्धा असं म्हणतात. दोन टोकं आणि त्या दोन टोकांच्यामध्ये जी काही परिस्थिती असते त्यालाच अपूर्ण स्पर्धा असं नाव त्यांनी दिलेलं आहे. प्राध्यापक रॉबर्ट हेनरी हॅवमन यांच्या मते की ज्यावेळी अनेक उद्योग संस्था एकमेकांना पर्यायी ठरणाऱ्या वस्तूंची निर्मिती करत असतात, म्हणजेच एकमेकाला पर्याय, त्या वस्तूला दुसरी पर्यायी वस्तू, अशा अनेक वस्तू एकमेकाला पर्याय येतात आणि अशा पर्यायी वस्तूची निर्मिती करत असतात. तसंच इतर उद्योग संस्थाही त्यांच्यासारख्याच परंतु निराळ्या वस्तू तयार करून त्या बाजारात प्रवेश करण्याचे मुक्त स्वातंत्र्य असते. आणि अशी स्थिती म्हणजेच या ठिकाणी मक्तेदारीयुक्त स्पर्धा होय. अशी स्थिती म्हणजेच या ठिकाणी मक्तेदारीयुक्त स्पर्धा होय. तसेच
प्रमुख विक्रेता हा थोड्याफार प्रमाणात मक्तेदार असतो. सर्व वस्तू मूल्यतः एकाच प्रकारच्या असल्या तरी काल्पनिक गुणभेद करून एकाच प्रकारच्या वस्तू त्या ठिकाणी एकमेकांना पर्यायी बनवल्या जातात. विक्री वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात जाहिरात केली जाते. ग्राहकांच्या मनात काल्पनिक वस्तूभेद निर्माण केला जातो, कशी वेगळी आहे यापेक्षा ही गोष्ट कशी आहे. आज आपण जाहिरात टी व्हीच्या माध्यमातून बघितलं तर डिटर्जंट, साबण, आंघोळीचे साबण अशा अनेक साबणांच्या किंवा अनेक गाड्यांच्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या जाहिराती आपण पाहतो. अनेक काल्पनिक वस्तूभेद त्या ठिकाणी केला जातो की ही वस्तू या वस्तूपेक्षा कशी श्रेष्ठ आहे. अशावेळी प्रत्येक बाजारात मक्तेदारी व पूर्ण स्पर्धा ह्या दोहोंची वैशिष्ट्ये काही प्रमाणात या ठिकाणी आढळतात. मक्तेदारीयुक्त स्पर्धा ही पूर्ण स्पर्धा आणि मक्तेदारी यांचं एक संमिश्र अवस्था आहे. पूर्ण स्पर्धा आणि मक्तेदारी यांची एक संमिश्र अवस्था आहे की ज्या बाजारात निकटचे पर्याय असलेल्या पण भिन्नतादर्शक वस्तूंचे अनेक विक्रेते एकमेकाशी या ठिकाणी स्पर्धा करीत असतात आणि त्या बाजारपेठेस मक्तेदारीयुक्त बाजारपेठ असं म्हणतात. या ठिकाणी अपूर्ण स्पर्धेपेक्षा मक्तेदारीयुक्त स्पर्धा ही संकल्पना अधिक वास्तववादी व प्रत्यक्षात बाजारात आढळणारी अशी आहे. वास्तववादी आणि बाजारात आढळणारे असे आहे. आता उदाहरणार्थ भारतीय बाजारपेठेतील वॉशिंग मशीन्स, दूरचित्रवाणी संच, स्कूटर्स, मोटरसायकली, सिगारेट्स, टूथपेस्ट, शर्टिंग, कपडे, चहा, बिस्किटं, चारचाकी वाहने ही विविध उत्पादनं पाहिली तर त्या प्रत्येक उत्पादनाच्या बाबतीत प्रत्येक उत्पादक विक्रेता हा या ठिकाणी मक्तेदार ठरत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. परंतु प्रत्यक्ष बाजारात त्यांच्या उत्पादनाला इतर उत्पादनाच्या स्पर्धा व ग्राहकासाठी जवळचा पर्याय त्या ठिकाणी मार्केटमध्ये उपलब्ध असतो. आता शर्टिंगच्या बाबतीत पर्याय उपलब्ध आहे, चहाच्या बाबतीत उपलब्ध आहे, बिस्किटांच्या बाबतीत उपलब्ध आहे, चारचाकी वाहनांच्या बाबतीत उपलब्ध आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी उत्पादक आणि विक्रेत्यामध्ये प्रत्यक्ष बाजारात पूर्ण स्पर्धाही नाही आणि पूर्ण मक्तेदारी नसते, तर या दोन्ही बाजारपेठांचं मिश्रण असते आणि या दोन्ही बाजारपेठांचं मिश्रण यालाच मक्तेदारीयुक्त स्पर्धा असं म्हणतात. अशा या मक्तेदारीयुक्त स्पर्धेची आपल्याला वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे सांगता येतील. एक वैशिष्ट्य आहे अनेक उद्योग संस्था. मक्तेदारीयुक्त स्पर्धेचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे बाजारात अनेक उद्योग संस्था असतात. पूर्ण स्पर्धाप्रमाणे असंख्य नसतात, तसेच मक्तेदारी पण नसते. विक्रेत्यांची संख्या जास्तही नसते आणि कमीही नसते. मक्तेदारी पण नसते, विक्रेत्यांची संख्या जास्तही नसते आणि कमीही नसते. त्यामुळे प्रत्येक उत्पादकाचा एकूण पुरवठ्यात या ठिकाणी अत्यल्प वाटा असतो. त्यामुळे पुरवठ्यात कमी जास्तपणा केला तरी एकूण पुरवठ्यावर त्याचे काहीही परिणाम होत नाहीत. त्यामुळे प्रत्येक उत्पादन या ठिकाणी आपलं किंमत धोरण ठरवतं आणि त्यामुळे इतर उत्पादकावर त्याचा फारसा परिणाम होत नाही. अशा रीतीने मक्तेदारीयुक्त स्पर्धेत अनेक उत्पादक असल्यामुळे एखादा विक्रेता त्या ठिकाणी वस्तूच्या पुरवठ्यावर आणि किमतीवर सुद्धा या ठिकाणी प्रभाव पाडू शकत नाही. त्यामुळं अनेक उद्योगसंस्था या मक्तेदारीयुक्त बाजारपेठेमध्ये अस्तित्वात असतात आणि प्रत्येकाचा वाटा त्या बाजारपेठेमध्ये अल्प प्रमाणात कासना उपलब्ध असतो आणि त्यामुळं एखादी संस्था त्या पुरवठ्यामध्ये कमी जास्तपणा करून या ठिकाणी बाजारपेठेवर प्रभाव टाकू शकत नाही. दुसरं वैशिष्ट्य आहे वस्तुभेद. मक्तेदारीयुक्त स्पर्धेचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे वस्तुभेद. प्रत्येक उत्पादन संस्था इतर संस्थेपेक्षा आपली वस्तू वेगळी दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करते. वस्तू एक असली तरी स्वतःचे वेगळेपण दाखवण्यासाठी या ठिकाणी वस्तूमध्ये रंग, आकार, दर्जा, टिकाऊपणा, चव अशा प्रत्येक बाबतीमध्ये त्या वस्तूंच्यामध्ये फरक केला जातो. आता उदाहरणार्थ या ठिकाणी टूथपेस्ट असेल, तेल असेल, साबण असेल, त्या अनेक वस्तूंच्यामध्ये या ठिकाणी वस्तुभेद करण्यासाठी या ठिकाणी आकर्षण, आवरण, जाहिरात असते, एक ट्रेडमार्क असतो, सोयी सवलती असतात, भेटवस्तू या अनेक गोष्टींचा या वस्तुभेदमध्ये आपल्याला अवलंब केल्याचं पाहायला मिळतं.
यामुळे वस्तुभेदामुळेच विशिष्ट ट्रेडमार्कची विशिष्ट विक्रेत्याकडून विशिष्ट वस्तू घेण्याची ग्राहकांची एक सवय असते आणि अशा रीतीने मक्तेदारयुक्त स्पर्धा या ठिकाणी अस्तित्वात येते. तिसरा या ठिकाणी आहे की आगमन आणि निर्गमनाचे स्वातंत्र्य. कोणतीही उद्योगसंस्था या ठिकाणी नव्याने उत्पादन क्षेत्रात येऊ शकते. तसेच कोणत्याही उद्योगसंस्थेला आपला उद्योग बंद करण्याचे किंवा त्या उत्पादन क्षेत्रातून बाहेर पडण्याचे त्या ठिकाणी पूर्णपणे स्वातंत्र्य आहे. त्यामुळं या ठिकाणी आगमन आणि निर्गमन पूर्ण स्वातंत्र्य आहे. तसेच मक्तेदारीयुक्त स्पर्धेत वस्तूमध्ये विविधता दिसून येते. एखादी उत्पादन संस्था बंद पडल्यास त्याचा व्यवसायावर कोणताही परिणाम फारसा होत नाही. म्हणजेच आगमन निर्गमन पाहायला मिळतं. त्यानंतर मागणीची लवचिकता. मक्तेदारयुक्त स्पर्धेत वस्तूची मागणी अधिक लवचिक असते. त्या ठिकाणी उद्योगसंस्थेने वस्तूची किंमत कमी केल्यास वस्तूची मागणी वाढते. त्याला स्वयंचलित मागणी असं म्हणतात. आणि उद्योगसंस्थेने किंमत बदलल्यास त्याचा परिणाम होऊन इतर उद्योगसंस्थांच्या वस्तूच्या मागणीवरही त्याचा परिणाम होतो. त्याला छेदक अथवा तिरकस लवचिकता असंही म्हटलेलं आहे. म्हणजेच एकाचा परिणाम दुसरा उद्योगसंस्थेचा. गाड्यांच्या बाबतीत, फोर व्हीलर गाड्यांच्या बाबतीत मार्केट एका गाडीची विक्री वाढली की त्याचा परिणाम दुसऱ्या उद्योगसंस्थेवर होत असल्याचा पाहायला मिळतं. अनेक कंपन्या त्यांच्यामध्ये स्पर्धा आहेत. म्हणजेच बाजारात या ठिकाणी स्वयं लवचिकता आणि तिरकस लवचिकता दिसून येते. म्हणून अशा वेळेला मागणी वक्र हा डावीकडून उजवीकडे वरून खाली उतरत जातो. त्या ठिकाणी पाचवं वैशिष्ट्य आहे बिगर किंमत स्पर्धा. मक्तेदारयुक्त स्पर्धेत उद्योगसंस्था बिगर किंमत स्पर्धेवर भर देतात. म्हणजेच त्या ठिकाणी वस्तूची किंमत ठरविताना त्या वस्तूच्या उत्पादनात काही खर्चाचा समावेश केला जात नाही. जाहिरातीचा अवलंब केल्यास त्यामुळे वस्तूचा उत्पादन खर्च वाढेल, नफ्यावर परिणाम होईल, अशा कुठल्याही गोष्टीचा या ठिकाणी विचार केला जात नाही. उदाहरणार्थ शिलाई मशीन खरेदी केल्यास टेप, कात्री, स्क्रूड्रायव्हर या गोष्टी या ठिकाणी खरेदी करताना टिपाई म्हणून मोफत देणं ही एक बिगर किंमत स्पर्धा असते. म्हणजे कुठल्या तरी वस्तूंच्या बरोबर आहे, शिलाई मशीनबरोबर ह्या वस्तू दिल्यानंतर ग्राहक थोडा आकर्षित येतात. म्हणजे भेटवस्तू, म्हणजे तिथं बिगर किंमत स्पर्धा पाहायला मिळते. पुढचं वैशिष्ट्य आहे किंमत भिन्नता. प्रत्येक उत्पादन संस्थेला आपल्या वस्तूची किंमत ठरवण्याचं या ठिकाणी पूर्ण स्वातंत्र्य आहे. ती आपल्या वस्तूची किंमत या ठिकाणी पूर्णपणे ठरवू शकते. त्यामुळे या ठिकाणी प्रत्येक उत्पादक हा स्वतः किंवा कुठलीही कंपनी किंवा तो निर्माता त्या वस्तूची किंमत ठरवण्याचं धोरण राबवतो. त्या ठिकाणी उत्पादक संस्थेला वाहतूक खर्च, जाहिरात, उत्पादन घटकांची गतिहीनता यामुळे बाजारात एकच किंमत प्रस्थापित करता येत नाही. त्यामुळे वस्तूंच्या किमती ह्या वेगवेगळ्या असतात. त्यानंतर विक्री खर्च. मक्तेदारयुक्त स्पर्धेत उत्पादक आपली विक्री वाढवण्यासाठी वस्तुभेदाबरोबरच या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जो खर्च करतो त्याला विक्री खर्च म्हणतात. जाहिरात. कुठली कंपनी असेल तर आपल्या मालाची जाहिरात मोठ्या प्रमाणामध्ये करते. आज अनेक प्रकारच्या मीडियांच्या माध्यमातून जाहिरात केल्या जातं. यामध्ये दूरदर्शन असेल, विक्री खर्च या ठिकाणी केला जातो. आणि ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी म्हणजे जाहिरात, विक्री प्रतिनिधी नेमले जातात, त्यांना चांगले पगार दिले जातात. अनेक कंपन्या, अनेक वस्तूंचं प्रदर्शन या सगळ्यांचा समावेश होतो. त्यानंतर जाहिरात. या ठिकाणी उत्पादक आपली वस्तू इतरांच्यापेक्षा कशी वेगळी आहे हे दाखवण्यासाठी या ठिकाणी जाहिरातीचा आधार घेतात. आणि मग त्यासाठी दूरदर्शन, रेडिओ असेल, इंटरनेट असेल, चित्रपटगृह असतील, वर्तमानपत्र असतील, मासिक असतील, बोर्ड असेल, कार्यक्रमाचे प्रायोजकता असेल, अशा अनेक मार्गांचा, साधनांचा या ठिकाणी अवलंब केला जातो. आणि त्यांचा या ठिकाणी मुख्य उद्देश म्हणजे उत्पादनाची विक्री वाढवणे हवे. थोडक्यात काय तर जाहिरातबाजी हे मक्तेदारयुक्त स्पर्धेचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर विक्रेत्यांचे स्वतंत्र धोरण. विक्रेता आपले स्वतःचे विक्रीचे एक धोरण ठरवतो. उत्पादन किती करायचे, वस्तूचा आकार, रचना, वेष्टन, किंमत, विक्री व्यवस्था या अनेक बाबतीत उत्पादक असे एक स्वतःचं धोरण या ठिकाणी निश्चित करत असतो. आणि त्या ठिकाणी एक स्वतःचं धोरण असल्यामुळं किती उत्पादन करायचं आहे, त्याचा आकार कसा ठरायचा आहे, त्याची रचना कशी करायची आहे, त्याची विक्री व्यवस्था
याबाबत तो धोरण घेत असतो. त्यानंतर ग्राहकांची संख्या. मक्तेदारयुक्त बाजारात ग्राहकांची संख्या फारच मोठी असते. त्यामुळे ग्राहक स्वतंत्रपणे मागणी कमी जास्त करून त्या ठिकाणी किमतीत बदल घडवून आणू शकत नाहीत. मात्र एका विशिष्ट ब्रँडची वस्तू हव्या असणाऱ्या त्या ठिकाणी ग्राहकांचा एक गट त्या ठिकाणी निर्माण होतो आणि त्यामुळंच ग्राहकांची संख्या तो ब्रँड मार्केटमध्ये आहे तो ब्रँड खरेदी करण्यासाठीच ते ग्राहक वर्ग त्या ठिकाणी उपलब्ध असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर बाजारपेठेविषयीचं ज्ञान. मक्तेदारयुक्त स्पर्धेत ग्राहकांना बाजारपेठेच्या परिस्थितीविषयीचं पूर्ण ज्ञान कधीच असत नाही. कोणता विक्रेता किती किमतीला वस्तू विकतो यांची माहिती ग्राहकाला नसते. त्यामुळे ग्राहक अज्ञानामुळे खरेदी करू शकत नाही. जाहिरातीमुळे ग्राहक विशिष्ट वस्तूकडे आकर्षित होण्याची शक्यता असते. थोडक्यात काय तर या ठिकाणी ग्राहकाला बाजारपेठेचे पूर्ण ज्ञान असत नाही. तो बऱ्याच वेळेला जाहिरातीच्या माध्यमाचा आधार घेऊन त्या ठिकाणी वस्तू खरेदी करतो आणि हे अज्ञान त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पुढचं वैशिष्ट्य आहे नावलौकिक. बऱ्याच वेळेला अनेक कंपन्यांच्या जाहिरातीमुळे किंवा त्यांच्या विक्री वाढवण्याच्या प्रयत्नामुळे त्यांच्या वस्तूची मागणी मार्केटमध्ये टिकून राहते आणि त्यामुळं व्यवसायात टिकून राहण्यासाठी त्या ठिकाणी नावलौकिक हा फार महत्त्वाचा असतो. नावलौकिक हा फार महत्त्वाचा असतो. विशिष्ट ट्रेडमार्कच्या नावाखाली देशभर किंवा जगभर विकल्या जाणाऱ्या वस्तूंच्या बाबतीत विशिष्ट एक ट्रेडमार्क आहे आणि त्याच्या नावाखाली देशभर जगभर विकल्या जाणाऱ्या वस्तूंच्या बाबतीत नावलौकिकांची किंमत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढते. अशा पद्धतीनं ही मक्तेदारयुक्त स्पर्धेची वैशिष्ट्य आहेत. अनेक उद्योग संस्था, वस्तुभेद, आगमन निर्गमन, मागणीची लवचिकता, बिगर किंमत स्पर्धा, किंमत भिन्नता, विक्री खर्च, जाहिरात, विक्रेत्याचे स्वतंत्र धोरण, ग्राहकाची संख्या, बाजारपेठेविषयी ग्राहकांचे अज्ञान आणि नावलौकिक यालाच मक्तेदारयुक्त स्पर्धा असं म्हणतात. धन्यवाद. या ठिकाणी आज आपण मक्तेदारयुक्त स्पर्धेची वैशिष्ट्ये आणि त्याची व्याख्या या संदर्भात सविस्तर चर्चा केलेली आहे.